मित्रांनो, बी-एम-एस पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. काय आहे सविस्तर बातमी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच नवनवीन व्हिडिओ भेटत राहणार आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माहिती जाणून घेण्यासाठी आपण लोकमतचा एक न्यूज कटिंगचा संदर्भ घेणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन म्हणजेच बी-एम-एस करणाऱ्या पदवी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. महाराष्ट्राचे निवासी असलेल्या पण अन्य राज्यातून बी-एम-एस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत नव्हता. मात्र आता अशा विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रम कोट्यातून संधी मिळणार आहे. शनिवारी म्हणजे 3 ऑगस्ट रोजी वर्षा बंगल्यावर झालेल्या एका बैठकीत वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना आयुर्वेद विद्यार्थ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी पदव्युत्तर प्रवेश नियमात आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी लगेच प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीत राज ठाकरे यांनी बी-एम-एसच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे. आणि त्या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट ही केलेलं आहे. बघा मित्रांनो, राज्याच्या 85% कोटा शासकीय व खाजगी अनुदानित तसेच 70% कोटा खाजगी विना अनुदानित या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी अन्य राज्यातून बी-एम-एस केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता संधी मिळणार आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा देणारा बातमी आहे. शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठक झाली. या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, प्रवक्ते संदीप देशपांडे आणि इतर पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा महत्त्वाचा निर्णय बी-एम-एस करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकनाथ शिंदे सरकारने घेतलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा महत्त्वाचा अपडेट होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.